शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो, जे जैविक कीटनाशक आहे बेवेरिया बेसियाना या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. काय असतं शेतकरी मित्रांनो, आपण शेती करत असताना पिकापासून उत्पादन घेत असतो त्यावेळेस आपल्याला जे खर्च येत असतो आपल्याला कीटकनाशकांसाठी, जे रासायनिक कीटकनाशक वापरतो आपण त्यासाठी बराचसा खर्च होतो आपला. जर आपल्याला त्यावरील खर्च कमी करायचा असेल त्यासाठी आपल्याला जे स्वस्तात आणि चांगले रिझल्ट आणि परिणामकारक असे रिझल्ट मिळतात त्या संदर्भात आपल्याला काही नवीन जे मार्केटमध्ये बेवेरिया बेसियाना या बायोलॉजिकल इन्सेक्टिसाइड बद्दल, ज्याला आपण जैविक कीटनाशक म्हणतो, जे बेवेरिया बेसियाना हे जे जैविक कीटनाशक आहे शेतकरी मित्रांनो 1.15 WP या फॉर्म मध्ये आपल्याला मिळतं. त्याचा आपण एकरी 1 किलो 250 ते 200 लिटर पाण्यामध्ये फवारणी करू शकतो. त्याचप्रमाणे आपण 250 ते 300 लिटर पाण्यामध्ये 1 किलो आपण त्याची पाण्याद्वारे ड्रिंचिंग सुद्धा करू शकतो ठिबकद्वारे, आणि दोन्ही प्रकारे आपल्याला चांगले रिझल्ट मिळणार. तर अशा प्रकारे आपण याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो. तर झालं हे कसं वापरायचं आणि याचं प्रमाण असतं आपण त्या संदर्भात माहिती घेतली. आणि हे जे जैविक कीटनाशक आहे बेवेरिया बेसियाना हे कशा पद्धतीने काम करतं त्या संदर्भात आपल्याला माहिती जाणून घ्यायची शेतकरी मित्रांनो. सर्वात प्रथम हे कुठल्या पिकावरती काम करणार त्या संदर्भात आपण जर माहिती घ्यायची म्हटलं तर आपले सर्व जे पिकं असतील, भाजीपाला असेल, तुमचे कंदवर्गीय पिकं असेल किंवा फळवर्गीय पिकं असतील, अशा सर्वच पिकावरती याचा तुम्ही दुहेरी वापर करू शकता, ड्रिंचिंगद्वारे आणि फवारणीद्वारे. आता हे काम कसं करतं शेतकरी मित्रांनो, तर जर आपण बेवेरिया बेसियाना या कवक आणि बुरशीजन्य अशी ही जैविक कीटनाशक आहे याचा जर वापर केला आपण, तर आपल्याला जे रस शोषक करणाऱ्या किडी आहेत, जसं तुमचं माइट्स असेल, थ्रिप्स असेल, फुलकिडे असेल, मावा असेल, या सर्वच रस शोषण करणाऱ्या किडी, त्याचप्रमाणे बिटल असेल, आळे असेल, कुठल्याही प्रकारचे आळे असेल, हुमणी असेल, अशा सर्वच प्रकारच्या ज्याही किडी असतील ज्याद्वारे आपल्या पिकाला नुकसान होतं, अशा सर्वच किडीवरती हे परिणामकारकपणे काम करतं. तर याला वापरायचं आपल्याला एक तर जमिनीतून ठिबकद्वारे वापरायचं आहे किंवा फवारणीद्वारे वापरायचं आहे. अशा दोन्ही पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो. आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो, हे अतिशय स्वस्त आणि मस्त आणि चांगले रिझल्ट देणारं असं प्रोडक्ट आहे जे बेवेरिया बेसियाना या नावाने प्रसिद्ध आहे. हे काय करतं शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण याचा वापर करतो आपल्या फवारणीद्वारे अथवा तुमच्या ड्रिंचिंगद्वारे, ही जी कवक आहे ही त्या ठिकाणी याची वाढ होते. आणि ज्यावेळेस इतर जे कीटक आहे आपल्या पिकाला हानिकारक कीटक जे आपल्या पिकाला नुकसान करतात ते याच्या संपर्कात आल्यानंतर याचे काही अंश त्या कीटकाच्या शरीरात प्रवेश करतात, आणि शरीरात प्रवेश केल्यानंतर जे सेकंडरी मेटाबॉलिझम निघतात ते त्या कीटकाला हानी पोहोचतात. त्याचप्रमाणे हे शरीरात गेल्यानंतर शरीरात जाता याचा अर्थ ते त्याच्यावर आपली उपजीविका करणार. त्यात जे पोषक तत्व आहे त्या पिकाचे ते स्वतः त्याचा आपल्या उपजीविकेसाठी वापरणार. याचा अर्थ ते कीट आहे उपद्रवी कीट ती कमजोर होणार आणि अर्थात ती मरणार. अशा आपल्याला 36 ते 48 तासात त्याचे आपल्याला रिझल्ट मिळतात. फक्त याचं काय वापरत असताना शेतकरी मित्रांनो, एक वातावरणामध्ये थोडी ह्युमिडिटी पाहिजे आणि टेम्परेचर हाय नाही पाहिजे. एक 25 ते 27 अंश सेल्सिअस जर एवढं टेम्परेचर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही याला वापरू शकता, चांगल्या प्रकारचे रिझल्ट येतात. हाय टेम्परेचरमध्ये याचे रिझल्ट एवढे चांगले येऊ शकत नाही. तर त्यावेळेस तुम्ही जर जमिनी चांगली म्हणजे ओलावा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ड्रिंचिंगद्वारे वापरू शकता. अशा पद्धतीने याचा जर वापर केला तर आपल्याला परिणामकारक असे रिझल्ट मिळतात शेतकरी मित्रांनो. आणि फार स्वस्त असे याची प्राइस आहे. जवळपास आपण जर 1 किलो बेवेरिया बेसियाना जर घेतलं, तुम्ही ऑनलाईन शॉपमधून घ्या किंवा ऑफलाईन शॉपमधून घ्या, तर तुम्हाला हे जवळपास 200 ते 250 रुपये पर केजी याप्रमाणे भेटतात. म्हणजे 200 ते 250 रुपये किलो मध्ये तुमचं एक वेळची फवारणी किंवा तुमची ड्रिंचिंग होऊन जाते शेतकरी मित्रांनो. तर अशा पद्धतीने याचा जर वापर केला तर आपल्याला सर्वच पिकामध्ये याचे रिझल्ट मिळतात, आणि सर्वच किडी ज्या आहे आपल्या पिकाला नुकसानकारक आहेत त्याचा आपल्याला या ठिकाणी बंदोबस्त करता येतो. तरी मित्रांनो, आपल्याला दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.